नमस्कार. मी प्रतीक्षा. मी हॉस्टेलवर राहत असतानाचा हा प्रसंग सांगण्याआधी थोडं सविस्तर सांगणे गरजेचे आहे. त्यानुसार एका इमारतीच्या चारही बाजूंनी मुलींना राहण्यासाठी खोल्या होत्या आणि मधल्या भागात काकी म्हणजे त्या खोल्यांच्या ओनर राहत असत. प्रत्येक ब्लॉकमध्ये एक छोटे किचन आणि एक खोली या पद्धतीने बनवलेली होती. प्रत्येक खोलीत दोघींच्या राहण्याची सोय. आमच्या बाजूने 6 खोल्या होत्या, पण आम्ही सर्व एवढे मिळून राहत असू की कोणती खोली नेमकी कोणाची हे लक्षात राहत नसे आणि तसे लक्षात ठेवण्याची गरजही कधी भासली नव्हती. काकींच्या घरी त्यांची 3 मुले, काका आणि एक आजारी आजी म्हणजे काकांची आई राहायची. आजी गेल्या 6 वर्षापासून आजारी होत्या आणि पलंगावरच होती. आजीचा तिच्या परिवाराकडून फार छळ होत असे. तिला नीट खायला प्यायला देखील दिले जात नव्हते. तिच्याशी कुणी एका शब्दानेही नीट बोलत नसत. एकतर आजाराने आणि आपल्याच लोकांच्या अशा वागण्याने आजी खूप दुःखी असायच्या. तिचे हाल आमच्याने बघवत नसे. आजी आणि आमच्यात मात्र जिव्हाळ्याचं नातं होतं. आजीशी चर्चा करायला आम्हाला खूप आवडायची. आजी सुशिक्षित होती. तिच्याजवळ भरपूर नॉलेज होते आणि हॉस्टेलच्या सर्वच मुलींशी गप्पा करत असल्याने तिचे नॉलेज अप टू डेट होत होते. कोणाला परीक्षेच्या शुभेच्छा देऊ देत होते तर कोणाला किती मार्क्स मिळाले, पुढे काय करावे हे मार्गदर्शन आजीकडून सतत मुलींना मिळत राहायचे. आम्ही आपल्या डब्यातले जेवण, गावावरून आणलेला खाऊ आजीला आवर्जून देत असू आणि आजीही ते आवडीने खात असे. एकदा आठवड्याभराच्या सुट्टीनंतर मी घरून हॉस्टेलवर परतले, तेव्हा आजी गेल्याची दुःखद बातमी मिळाली. मन चरचरले. शेवटची भेट झाली नाही म्हणून खूप वाईट वाटले. पण त्रासातून सुटली एकदाची असे बोलून आम्ही आमच्या रोजच्या कामाला लागलो. 3 दिवस गेले असावेत. बहुधा अचानक थंडी भरून ताप आल्याने मी संध्याकाळी जरा लवकरच ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी आले. आजीचा 12वा व्हायचा होता म्हणून काकींकडे बरीच पाहुणी मंडळी होती. मी डॉक्टरकडे जाऊन आली. काहीतरी खाऊन औषध घेऊन मी झोपी गेले. तेव्हा सर्व मुली जागेवरून उठल्या, मला डिस्टर्बच नको म्हणून. दुसऱ्या खोलीत अभ्यासाला जाऊन बसल्यात. बराच वेळ गेला असेल. बहुधा माझा बेड जोरात हलतोय असे वाटून मी दचकून उठले. बेड अजूनही हलत होता. माझा भास असेल असे समजून मी उठून बसले. बेड आणखी जोरात हलायला लागला. हाताच्या लांबीवरच स्विच होते. मी लाईट लावली. अगदी समोर असलेल्या घड्याळात बघितले. बरोबर 12वर काटा होता. मी अतिशय घाबरले. कोणाला आवाज द्यायचा म्हणून दाराकडे जाणार तर मला आजीची सावली दिसली. म्हणजे स्पष्ट नाही, पण ती आजीच आहे हे कळत होते. मी अक्षरशः कोसळणार तेवढ्याच तोंडातून किंकाळी फुटली आणि सर्वजण धावून आले. मला काहीतरी दिसले मी एवढंच बडबडत होते. मैत्रिणींनी मला शांत केलं आणि थोड्या वेळात मी झोपे गेले. दुसऱ्या दिवशी तापामुळे झालेला भास असावा अशी ठाम समजूत मी स्वतःशी करवून एकदम नॉर्मल झाले होते. पण त्या रात्री परत एकदा मला आला तसाच्या तसा तंतोतंत अनुभव. आणखी दुसऱ्या मुलीला आला. वाचता पुस्तक पोटावरच ठेवून झोपे गेलेली ती अचानक बेड हल्ल्याने जागी झाली. बेडवर उठून बसली तर समोर आजी दिसून गायब झाली. ती इतकी घाबरली की कितीतरी वेळ तिच्या तोंडातून आवाज निघेना. तिच्या किंचाळीने आम्ही तिथे पोचलो आणि हकीकत ऐकून माझी नजर मात्र प्रथम घड्याळाकडे वळली आणि त्यावेळी घड्याळात रात्रीचे 12:03 झाले होते. ती स्थिती मीच समजू शकत होती, कारण मी देखील तो अनुभव घेतला होता. इतर मुलींच्या घोळक्यात दोन्ही विचारांच्या मुली होत्या आणि हा निव्वळ भास आहे असे घोषित करून वातावरण नॉर्मल करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला. परंतु पुढेही तिथेच राहायची होती. तिसऱ्या दिवशी कोणी कॉलेज तर कोणी नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडलेली. हॉस्टेलवर त्याच दिवशी फक्त रीना नावाची मुलगी शिल्लक होती. आज तिला कुठेही जायचे नव्हते आणि बिनधास्त आणि न घाबरणारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिला सोडून आम्ही सर्व आमच्या कामाने निघून गेलो. दुपारी 3 वाजता अभ्यास करत बसलेल्या रीनाला कोणीतरी बाजूला उभे असल्याचे जाणवले. बेड हलण्याचा भास झाला. तिने झटक्याने दाराकडे वळून पाहिले आणि अक्षरशः आजी तिला तिच्या शेजारी दारात दिसली आणि नाहीशी झाली. त्या क्षणाला सर्व पुस्तके, टेबल, खुर्ची फेकून ती थेट बाहेर येऊन बसली आणि जोपर्यंत आम्ही सर्व आलो नाहीत ती तब्बल 4 ते 5 तास मेन गेटवर रडत घाबरत बसली. त्या दिवसानंतर मात्र एक एक करून सर्वांनी हॉस्टेल सोडले.
आजीचं या 12व्याला आम्ही कोणीही तिथे नव्हतो. आधी विचार करताना वाटतं काय होतं हे 3 वर्षात कधीच असा अनुभव आला नव्हता. मग आता का? आजीला काही सांगायचे होते का, की ती शेवटची भेट घ्यायला म्हणून आली होती, की हे सर्व फक्त मनाचे खेळ होते? भास होती तर तिब्बल तिघींना सारखेच भास कसे? सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरित. कोणालाही विश्वास बसणार नाही असा हा अनुभव आहे, पण 100% खरा आहे. एक शब्दही काल्पनिक नाही. याच दिवसापासून मी कमीत कमी अशी काही शक्ती प्रकार नसतातच असा जिद्दीने वाद घालणे सोडून दिले आहे. धन्यवाद.